तर नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो मराठी एकदम अतिसंभाव्य प्रश्न जे मागील कोर्टाच्या एक्झाममध्ये हेच प्रश्न विचारले होते आणि कोणत्याही सरळ सेवा परीक्षेसाठी हे एकदम उपयुक्त ठरेल मित्रांनो तुम्हाला. आणि GMC साठी तर खूपच IMP क्वेश्चन्स आहे. आता पुढील महिन्यात काही दिवसातच GMC ची एक्झाम होईल मित्रांनो. तर त्याच्यासाठी अतिसंभाव्य प्रश्न आहे. चला तर वेळ न करता सुरू करूया. खालीलपैकी अभंगाचे रचनाकार आपण कोणाला मानतो? मित्रांनो, तर ऑप्शन आहे संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ की संत ज्ञानेश्वर. आपल्याला वाटतं मित्रांनो की संत नामदेव असेल, पण मित्रांनो याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम हे अभंगाचे रचनाकार आहे मित्रांनो. आणि संत नामदेव विषयी माहिती जर पाहायची असेल तर आपण शीखचे गुरु साहिबा ग्रंथामध्ये मित्रांनो संत नामदेवचे उल्लेख आहे व त्यांचे अभंग त्या ग्रंथामध्ये आहे. चला तर नेक्स्ट, खालीलपैकी कोणता केवळ प्रयोगी अवयव नाही? मित्रांनो, आपल्याला खालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अवयव नाही? आणि मित्रांनो, खूप काही विद्यार्थी खालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अवयव पाहूनच ऑप्शन क्रमांक 1 फटाकसे आन्सर देऊन देते मित्रांनो, आणि काही मध्ये चुकतात. तर ऑप्शन पूर्ण वाचायचं. तर याचं उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आणि आणि हे मित्रांनो 92 अवयव आहे, हे केवळ प्रयोगी अवयव नाही. चला तर नेक्स्ट, किमाम या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा. मित्रांनो, किमाम या शब्दाचा विरोधार्थी विचारलेला आहे. तर कमाल होईल की जास्त होईल की कमी होईल? तर याचं ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील कमाल. किमामचं विरोधार्थी होईल मित्रांनो कमाल. चला नेक्स्ट, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, हे एकदम IMP क्वेश्चन्स आहे, भरपूर वेळा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हे. तर याला तुम्ही IMPच करून घ्या आणि पाठच करून घ्या. तर ऑप्शन आहे भारा, नवरा, कांत की पत्नी. तर भार्याचं समानार्थी होईल मित्रांनो पत्नी, हे एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट, वासरू हा रिकामी जागा शब्द आहे. वासरू हा रिकामी जागा शब्द आहे मित्रांनो. नपुसलिंगी आहे की पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे की उभयलिंगी आहे मित्रांनो? तर वासरू ते वासरू म्हणतो आपण, म्हणून ते ऑप्शन क्रमांक 1 हे एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? मित्रांनो, अलंकार विचारलेला आहे आपल्याला. इथे टायपिंग मध्ये अलंकार लिहायचं विसरले. तर हे यमक राहील मित्रांनो, रूपक राहील की श्लेष राहील की उपमा राहील? तर एकाच शब्दाचे दोन अर्थ जर निघत असेल मित्रांनो, तर आपण त्याला श्लेष अलंकार असे म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 3 एकदम करेक्ट राहील. चला नेक्स्ट, केलेले उपकार न जाणणारा. मित्रांनो, केलेले उपकार जाणणारा काय होतो आणि केलेले उपकार न जाणणारा हे काय होतो? तर ऑप्शन आहे कृतज्ञ, मनकवडा की कृपाळू? मित्रांनो, केलेले उपकार न जाणणारा याच्यासाठी ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट राहील. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा, कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा, मनकवडा म्हणजे मनातील गोष्टी ओळखणारा, आणि कृपाळू म्हणजे एखादी कृपा करणारा. चला नेक्स्ट, जळुई शब्दाचे अनेक वचन करा. मित्रांनो, जळुई हे शब्द आहे, त्याचे अनेक वचन करायचं आहे आपल्याला. ऑप्शन आहे जळवा, जळे, जळवे की जळक्या? तर जळूचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 एकदम करेक्ट आन्सर राहील, जळवा. नेक्स्ट, ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आपल्याला. ओनामा करणे ऑप्शन आहे मार देणे, हार्ट ऑर्डर करणे, प्रारंभ करणे, स्तुती करणे. तर याचं योग्य योग्य आन्सर राहील मित्रांनो प्रारंभ करणे, म्हणजे सुरुवात करणे, श्री गणेशा करणे.
दोनदा जन्मणारा हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? मित्रांनो, दोनदा जन्मणारा यालाच आपल्याला काय काय म्हणता येईल? ऑप्शन आहे द्वित, अग्रज, अनुज, द्विज. तर घाईघाईमध्ये द्वित करून टाकतात मित्र हो विद्यार्थी. तर असे न करता मित्रांनो ऑप्शन आहे 4 नंबर एकदम करेक्ट राहील. द्विज म्हणतात मित्रांनो जो दोनदा जन्मतो, म्हणजे दात आणि साधू हे 2 वेळेस जन्मतो मित्रांनो. तर अग्रज हे पहिले जन्मणारा आणि अनुज हे नंतर जन्मणारा, हे नोट करून घ्या तुम्ही. चला नेक्स्ट. अस्वलांचा खेळ करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात मित्रांनो? अस्वलांचा खेळ करणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात? मदारी म्हणतात, गारुडी म्हणतात, की डोंबारी म्हणतात, की दरवेशी म्हणतात? तर याचं एक योग्य आन्सर राहील मित्रांनो दरवेशी, हे एकदम करेक्ट आन्सर राहील. अस्वलांचा खेळ जो करतो त्याला दरवेशी म्हणतात. मदारी ही माकडांसाठी करते मित्रांनो, मदारी माकडांना म्हणतात मित्रांनो. आणि गारुडी हे सापाचा करणार आहे आणि डोंबिरी ही दोरीचं करणार आहे. चला तर नेक्स्ट. 12. मराठी व्याकरणात शब्दांची रिकामी जागा एकूण जाती किती? मित्रांनो, मराठी व्याकरणात एकूण शब्दांची जाती किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील 8. चला नेक्स्ट. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार विचारला आहे मित्रांनो. तर ऑप्शन आहे दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम. तर याचं योग्य आन्सर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पुरुषवाचक सर्वनाम. दर्शकसाठी मित्रांनो हा ही, आणि संबंधीसाठी जो जी, आणि प्रश्नार्थक साठी काय ने प्रश्न विचारायचे मित्रांनो. चला नेक्स्ट. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो, पुढीलपैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. ऑप्शन आहे विष्णू वामन शिरवाडकर, त्यालाच कुसुमाग्रज म्हणतात, की राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज, प्रल्हाद केशव अत्रे, केशवसूत, काशीनाथ हरी मोडक, माधवानुज. तर हे 100% विद्यार्थी चुकतात. तर याचं आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं दिलेले आहे मित्रांनो. प्रल्हाद केशव अत्रे यांना आपण केशव कुमार असे म्हणतो मित्रांनो. तर कृष्णा केशव दामले यांना आपण केशवसूत म्हणतो. चला तर नेक्स्ट. हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी योग्य शब्द ओळखायचा आहे आपल्याला. हंस. ऑप्शन आहे हंसी, हंसा, हंसिका, हंसीन. तर याचं उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हंसी. चला नेक्स्ट. पुढीलपैकी मनाचे श्लोक कोणाचे आहे? मनाचे श्लोक कोणाचे आहे मित्रांनो? ऑप्शन आहे संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, की संत ज्ञानेश्वर महाराज. तर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 एकदम करेक्ट आन्सर राहील. मनाचे श्लोक हे संत रामदास यांचे आहे. चला नेक्स्ट. निबिड म्हणजे काय मित्रांनो? निबिड म्हणजे काय आहे? घनदाट आहे की गडद आहे की नीरस आहे की शांत आहे? याचा आन्सर राहील मित्रांनो घनदाट एकदम करेक्ट आन्सर राहील. चला नेक्स्ट. गावगाडा या पुस्तकाचे लेखक कोण? तर गावगाडा या पुस्तकाचे लेखक विचारलेले आहे आपल्याला. त्र्यंबक ना अत्रे, नामदेव ढसाळ, गोगा आगरकर, की बाबा कदम. तर याचा योग्य आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबक ना अत्रे. तर 20 आणि शेवटचा क्वेश्चन मित्रांनो. मराठी वर्णमालेत एकूण स्वरादी किती? तर स्वरादी किती आहे हे सगळ्यांनाच माहीत असायला हवं. तर ऑप्शन क्रमांक 2 अम आणि हा हे 2 स्वरादी आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपली 20 क्वेश्चनची टेस्ट सिरीज झालेली आहे, आणि सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला हे उपयुक्त ठरेल मित्रांनो, कारण की मोस्ट IMP क्वेश्चन होते. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.